टरबूजाचे बियाणे निघाले बोगस. उमरखेड तालुक्यातील इसापूर या गावचे प्रगतशील शेतकरी आशिष पांडे यांनी BASF कंपनीच्या मॅक्स F1 जातीचे टरबूज बियाणं आणलं आणि त्याची लागवड 16 फेब्रुवारी 2024ला आपल्या 1 हेक्टरवर केली. त्यावेळेस पिकाचं उत्तम प्रकारे संगोपन सुद्धा करण्यात आलं. टरबूजाचे वेल अतिशय जोमाने बहरले सुद्धा, मात्र फळधारणा ही अतिशय कमी प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्याला त्यातून अपेक्षित असं उत्पादन या व्हरायटीपासून न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क केला असता अधिकाऱ्यांकडून सुद्धा शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार BASF कंपनीच्या वतीनं करण्यात आला. शेतकऱ्याला बोगस बियाणं देऊन फसवणूक केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांची जवळपास 5 ते 6 लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे, नुकसान झालेलं आहे, असं शेतकऱ्यांनी सांगितलं. मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, उमरखेड. नमस्कार. आज आपण उमरखेड तालुक्यातील इसापूर या गावामधील प्रगतशील शेतकरी आशिष पांडे यांच्या शेतामध्ये आहोत. त्यांनी जवळपास 2.5 एकरावर टरबूज या जातीच्या टरबूजाची लागवड केली होती, परंतु संबंधित कंपनीने त्यांना फसवलं असल्याचा आरोप त्यांनी कंपनीवर केला आहे. 2.5 एकरामधील 50% क्षेत्रावर टरबूज या पिकामध्ये फळधारणाच ही झालेली नसून संबंधित कंपनीने त्यांना फसवलं असल्याचा आरोप त्यांनी कंपनीवर केला आहे. आम्ही त्यांच्या प्लॉटवर आहोत, आपण त्यांच्याशी या विषयावर बोलणार आहोत. काय सांगसाल? नमस्कार, माझं नाव आशिष कुमार पांडे आहे. मी उमरखेड तालुक्यात इसापूर या गावाचा रहिवासी आहे. मी माझ्या शेतामध्ये BASF कंपनीचं मॅक्स हे व्हेरायटी टरबूजाची लागवड केली होती. जवळजवळ 20,000 सीड माझ्या शेतामध्ये मी लावलेला आहे. मल्चिंग ड्रीप टाकून उत्कृष्ट प्रकारे त्याची व्यवस्थापन केली, पण मला उत्पन्नाच्या बाबतीत जर विचार केला तर जवळजवळ 35% उत्पन्न मिळालं नाही. एवढ्या मोठ्या प्लॉट मधून मला 25 टन सुद्धा उत्पन्न निघालेलं नाही. किती टनाची अपेक्षा होती? आम्हाला 70 टनाच्या जवळजवळ उत्पन्न निघायला पाहिजे होतं. आजच्या या परिस्थितीनुसार मी दरवर्षी टरबूज हे पीक घेत असतो. जवळजवळ 10 एकरवर माझं याही वर्षी टरबूजाची लागवड आहे. किती खर्च झाला आणि किती अपेक्षा होती उत्पन्नाची तुम्हाला? याच्यात जवळजवळ माझं 2,30,000 रुपयेच्या जवळजवळ खर्च झालेला आहे या प्लॉट मध्ये, आणि मला उत्पन्न जर विचार केला तर 2 लाख रुपये सुद्धा मला मिळालेले नाहीत. म्हणजे मुद्दल मध्ये सुद्धा घाटा झालेला आहे. या संदर्भात आम्ही या कंपनीशी संपर्क केला आणि कंपनीच्या टेरिटरी मॅनेजरला बोललो, रिजनल मॅनेजरला बोललो, तर ते म्हणे आमचे प्रतिनिधी तुमच्या शेतात येतील, पाहतील. कंपनीचा प्रतिसाद भेटत नाही मार्गदर्शनासाठी? नाही, कंपनीचा प्रतिसादही भेटत नाही आणि कंपनीचा कोणताही कर्मचारी आमच्यापर्यंत आलेला नाही आणि कसल्याही प्रकारचं सहकार्य त्यांच्याकडून आम्हाला मिळालेलं नाही. आम्ही त्यांच्यावर आरोप केला, त्यांना आम्ही पाकिट दाखवले होते, त्यांना आम्ही लॉट नंबर दिले की बा या भागामध्ये ह्या व्हरायटीचे जे इतर शेतकऱ्यांनी सुद्धा लावलेले आहेत. किती वर्षापासून तुम्ही टरबूजाची लागवड करता? मागच्या 10-11 वर्षापासून अनुभव तुम्हाला या पहिल्याच वर्षी आलेला आहे. आणि आम्हाला असं वाटतं की या टरबूजाच्या जर्मिनेशन मध्ये तर नाही, पण फळधारणेमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून आलेली आहे आम्हाला. नरगा बियाणं मोठ्या प्रमाणात होतं, झाडाला फळच लागले नाही. कोणती कंपनी? ही BASF कंपनी आहे. BASF कंपनीचं मॅक्स नावाचं वॉटरमेलन सीड आहे. आणि तुमच्यासोबत काही शेतकऱ्यांनी लावलं होतं? हो, दुसऱ्या शेतकऱ्यांना लावलं होतं, त्यांनाही तसाच प्रॉब्लेम आला. त्यांना मी सांगितलं तुम्ही इथं आल्यावर इतर शेतकऱ्यांच्या सुद्धा तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करा, त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. म्हणजे असं वाटतं की आम्हाला हे मॅक्स लावून आम्ही फसल्यासारखं आमची फसगत झाली या कंपनीकडून, आणि कंपनीकडून कसलाही सहकारी शेतकऱ्यांना नाही. मला माझं इतर शेतकऱ्यांना असं आव्हान आहे की त्यांनी मॅक्स BASFचं हे मॅक्स नावाची व्हेरायटी लावू नये, जेणेकरून शेतकऱ्याची फसवणूक झाली नाही पाहिजे आणि शासनानं या कंपनीवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मी शासनाकडे मागणी करतो. नक्कीच आपण पाहू शकता आपल्यासोबत शेतकरी आशिष पांडे हे होते आणि आपण त्यांच्या या प्लॉटवर सुद्धा आहोत. आपण मागे पाहू शकता 2 ते 2.5 एकराचा हा त्यांचा प्लॉट आहे. लगभग 3 ते 3.5 लाख रुपयाची उत्पन्नाची त्यांना अपेक्षा होती, परंतु कंपनीच्या बोगस बियाण्यामुळे 5 ते 6 लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा त्यांना होती, परंतु बोगस बियाणं हे कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या माती मारण्यात आलेलं आहे. अगोदरच तालुक्यातील शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असताना कंपनीने स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्याचं अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मागे की मोठ्या प्रमाणात हा प्लॉट वेलीची वाढ सुद्धा चांगली आहे, परंतु फळधारणा न झाल्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अपेक्षित असं उत्पादन शेतकऱ्याला न मिळाल्यामुळे शेतकऱ्याने शेवटी ही गोष्ट प्रसार माध्यमासमोर व्यक्त केलेली आहे. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, उमरखेड.
साहेब, माझ्या शेतामध्ये मी BASF कंपनीची मॅक्स F1 ही टरबुजाची व्हेरायटी माझ्या शेतामध्ये मी लावलेली आहे आणि याच्यात पुष्कळ असे झाडं आहेत ज्यांना फळच धारणा झालेली नाही. तुम्ही इथं पाहू शकता, अशा ठिकाणी नुसते असे वेली झालेले आहेत. बघा, यांना आता एक एक कुठं कुठं फळ लागत आहे. अशा पद्धतीनं माझ्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान माझं झालेलं आहे. 35% सुद्धा उत्पन्न झालं नाही. जेवढा खर्च केला त्याच्या पेक्षाही कमी उत्पन्न मला याच्यात झालेलं आहे. आणि सदर कंपनी ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करत नाही. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. आणि तुम्ही जर समजा कुठं तक्रार करत असाल तर आमच्याशी बोलून काही उपयोग नाही, अशा प्रकारचे उत्तर त्यांच्या रिजनल मॅनेजर श्री चव्हाण साहेब यांच्याकडून आम्हाला मिळाले. आणि त्यांनी आमच्याशी संवाद साधता साधता फोन कट करून दिला आणि तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, अशा प्रकारची उत्तरं दिलेली आहेत.